होतं की पुढे जायला काय हरकत नाही ना? पुढे जायला हरकत नाहीये म्हणजे? सॉरी सॉरी नाही, काय नाही, सॉरी. सॉरी म्हणजे? सॉरी म्हणजे नाही नाही, कदाचित मी चुकीचा विचार करतोय. तुम्ही विसरून जा. काय झालं मणी सर? आत्ता मला सॉरी का म्हणालात? ते आणि काय चुकलं? काय चुकीचा विचार केलात तुम्ही? मणी सर, अहो अजून किती दिवस त्याग करणार आहात? किती वेळा? आयुष्यभर? आणि कोणाकोणासाठी त्याग करणार आहात? लहानपणापासून तुम्ही फक्त सरपोतदारांचा विचार करत आलात. त्यानंतर तुम्ही शालिनी मॅडमचा विचार केलात, त्यांचा अपमान सहन करत राहिला. नंतर सुजित सरांना भाऊ समजून, मित्र समजून त्यांचा विचार केलात. त्यांची प्रत्येक चूक तुम्ही पदराखाली घातली. माझ्यावर प्रेम असताना सुद्धा स्वतःच्या प्रेमाचा त्याग करून सुजित सरांशी माझं लग्न लावायला निघाला होतात तुम्ही. माझं लग्न मोडल्यानंतर सरपोतदारांचा विचार करून, माझा विचार करून माझ्याशी लग्न करायला तयार झालात. मणी सर, सरपोतदारांचे वंशज आहात तुम्ही. त्यांच्या प्रॉपर्टीवर तुमचा हक्क असून सुद्धा तिथेही विचार नाही केलात तुम्ही. तिथेही त्यागच केलात. आता सगळ्यांना वटणीवर आणल्यानंतर पॉवर ऑफ अटॉर्नीचे पेपर्स तुम्ही माझ्या आणि अर्जुनच्या नावावर केलेत. आणि आता काय म्हणालात तुम्ही? आपल्या निखळ प्रेमाबद्दल बोलताना मी चुकीचा विचार केला असं म्हणालात. आता कुठेतरी मला वाटायला लागलं होतं की तुम्ही स्वतःचा, माझा, आपल्या सुखी संसाराचा विचार करताय. पण नाही, मला सॉरी म्हणून तुम्ही विषय बंद करायला निघालात. मणी सर, अजून किती वेळ तुम्ही माझ्या आणि तुमच्या सुखाला टाळणार आहात? मणी सर, अहो आपण दोघं एकरूप झालो आहोत. मला माहिती आहे आपल्या आयुष्यात आतापर्यंत अनेक संकट आली आणि आपण दोघांनी मिळून त्याचा सामना एकत्र केला ना. इथून पुढे जरी आपल्या आयुष्यात संकट आलं तरी मला खात्री आहे की आपण दोघं खंबीरपणे त्याचा सामना करू. मणी सर, आज मला तरी माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या सुखापासून लांब जायचं नाहीये आणि मी तुम्हालाही लांब जाऊ देणार नाहीये. मणी सर, तुम्हाला जे वाटतंय तेच मलाही वाटतंय. मलाही माझा संसार, माझं सुख पुढे घेऊन जायचंय. आय लव्ह यू मणी सर. आय लव्ह यू. I love you, Swanandi. I love you too. हे क्षण हळवे एकांताचे दाटलेले माझ्या किती भवताले. चाहूल तुझी घेण्यासाठी रात्र झाली आहे मऊ मखमाली. आज तुला सारे काही सांगावे, बिलगुनिया तू मजला ते ऐकावे. कारंजे उसे मन माझे, पाऊल काजुनी न तुझे वाजे. जीव माझा व्याकुळला दे आता
थरथरत्या स्वप्नांना घेऊन येतो, थरथरत्या स्पर्शांना घेऊन येतो, अनुरागी रसरंगी होऊन येतो, नाजुकशी एक परी होऊन येतो. सुजित, एक गुड न्यूज आहे अँड आय एम शुअर तू ऐकल्यानंतर खरंच खूप खुश होणार आहेस. मी आता खाली गेले होते ना, तेव्हा ती वॉर्डन आहे ना, ती नाशिकला चालली होती. म्हणजे कमीत कमी 4-5 दिवस तरी ती परत येणार नाहीये. सो आउट हाऊस मध्ये आता फक्त मणी आणि ती स्वानंदीच असणार आहे. अँड यू नो, मणी काहीतरी कामानिमित्ताने बाहेर पडणारच, हो की नाही? आणि काका, ते सुद्धा बाहेर गेले. त्यामुळे आपल्याला थांबवणार असं कोणीच नाहीये या घरात. म्हणून आता बघच त्या स्वानंदीचं मी काय करते. आता ही तनिष करणार स्वानंदीचा गेम फिनिश. सगळी पंचायत झाली. याने नोकरांना काढून टाकलं तेव्हापासनं. सगळी कामं करून करून अंग दुखायला लागलं माझं. देवा, अजून काय काय दाखवणार आहेस तुलाच ठाऊ. तनू इकडे आहे ना? हो मावशी. तनू, मी नाश्ता करून ठेवला आतमध्ये, प्लीज मला आणून दे. हे बघ, सकाळपासून काम करून करून माझं अंग दुखतंय ग. मला आता मिळालेली संधी साधून त्या स्वानंदीला संपवायची आहे. आणि ही मावशी मलाच ब्रेकफास्ट द्यायला सांगते, ती पाय दुखायचं नाटक करून. हो मावशी, आणते. हा, तू बस आरामात. थँक्यू. आलेच. ह्या घराच्या फक्त आठवणीच राहणार आहेत. हे घर, वैभव, हे सगळं निघून गेलंय. लवकरच आम्ही पण निघून जाणार तिकडनं. देवा, काय कुठे जाणार आहोत आम्हाला काहीच माहित नाहीये. के मावशी, थँक्यू. काय करू, त्या स्वानंदीला कसं संपवू? परत आणि एक काम कर, आधी तिथे जा, मग विचार कर. तनू, हा, जरा लिंबू आणून देतेस? पोह्यांवर घातल्यावर छान लागेल. हा, लिंबू. लिंबू, हा. हो, आणते. हा तनिषा, हे काय? तू अजून इथे काय करतेस? काय टाइमपास चाललाय तनिषा? तू आत्ता इथे नसायला हवंस. यू शुड बी ॲट टास्क. हो, ते ऍक्च्युली मावशीला ब्रेकफास्ट देत होते. हो ना मावशी? मॉम, काय तू ब्रेकफास्ट स्वतःच्या हाताने नाही घेऊ शकत? हिला काय सांगते तू कामं? अरे पण मावशी, मावशी, इट्स ओके, इट्स ओके. सुजित, प्लीज शांत हो. बरं, तुला ब्रेकफास्ट हवंय का? मी आणू का पटकन? तनिष, हा, तुला जर मला काही द्यायचं असेल ना, तर स्वानंदी मेल्याची पक्की खबर माझ्याकडे घेऊन ये. ती न्यूज मला आणून दे. ओके? हे बघ, जर ती स्वानंदी मेली ना, तर काय होईल माहितीये? स्वानंदी मेली तर मणीला वेड लागेल. मणीला वेड लागल्यानंतर वॉर्डन काही करू शकणार नाही. तो मणी, ती वॉर्डन इथून कुठेतरी लांब जातील. ही प्रॉपर्टी आपल्याला मिळेल.
माझा अर्जुन माझ्याकडे येईल. कळतंय? हो कळतंय मला. नाही कळतंय तुला? तुला कळलं असतं आता तू इथे नसतीस तनिष. इथे बघ तनिष, प्लीज स्वानंदीला संपव. माझ्यासाठी रिक्वेस्ट करतो मी. ओके सुजित, स्वानंदीला मी तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी संपवणार आहे. म्हणजे अरे सुजित, तिच्यामुळे तुला खूप त्रास होतो ना. मी खरंच तुला असं नाही बघू शकत. मी तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी तिला संपवणार. खरंच तर त्या अवधेसीला घराबाहेर काढ एकदाची आणि माझं घर मला परत मिळवून दे. मावशी तू काळजी करू नकोस, मी बघते काय करायचं ते. ओके आलेच. ताई हे घ्या. तांब्यापेला धुवून आणलाय हा फोटो. अजून काही आणायचं आहे का? मला आंब्याची पानं लागते, जरा आणता का? बर. अरे वा, ही कसली तयारी? काय पूजा वगैरे का आज? म्हणी सर काय करताय? सोडा. मी कुठे काय करतोय? मी जस्ट विचारलं कसली पूजा आहे. आज श्रावणी शुक्रवार आहे, त्याचीच पूजा आहे. याला जीवतीची पूजा सुद्धा म्हणतात. ज्योतीची पूजा? हो, म्हणजे लेकरवाळ्या बाया ही पूजा करत असतात. बर. आपल्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी, त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. आज श्रावणी शुक्रवार आहे म्हणून म्हटलं पूजा करावं, त्याचीच तयारी चालू. आता तुम्ही सोडा आणि मी काय म्हणतो स्वानंदी, आता आई नाहीये तर ही पूजा किती काम करावं लागतंय नाही तुम्हाला? म्हणे सर अहो तेच सांगतेय, सोडा मला. आपण मी काय करतच नाहीये स्वानंदी. म्हणे सर अहो पूजा करू द्या. नाही पण मी काय म्हणतोय स्वानंदी, ताई तुम्ही कधी आल्या? म्हणे सर अहो मी तुम्हाला तेच सांगत होते की मी घरात एकटी नाहीये. वहिनी आल्यात मदतीला. अच्छा, पूजेला मदतीला. ताई ही पान. थँक्यू. थँक्यू. नाही, काल अर्जुनला घेऊन गेला होता ना तुम्ही आणि सोडायला फक्त राजारामाला. थँक्यू म्हणताच आलं नाही तुम्हाला, त्यासाठी थँक्यू. अहो भाऊजी थँक्यू काय म्हणताय? आम्हाला बी जाम बरं वाटलं बघा. अहो आमचा तक्ष तर जामच खुश होता बघा अर्जुन बरोबर. अरे वा. आणि आज पण फिरायला घेऊन जाऊ का? नाही म्हणजे तुमच्या दोघांना जरा एकांत मिळेल. हा 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 चालेल. मनीष हा चालेल, म्हणजे अर्जुनलाही बरं वाटेल ना, त्याचे मित्र बनतील नवीन नवीन. तुम्ही घेऊन जा. आता झोपलाय, मी उठला तर त्याला लगेचच घेऊन येतो तुमच्याकडे. बर. वॉर्डन मॅडमचा फोन. हा मॅडम, पोहोचलात तुम्ही वेळेवर? अरे वा छान. बरं प्रवास व्यवस्थित झाला ना? अरे वा छान छान. हो 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 माझ्या लक्षात आहे. श्रावणी शुक्रवारची पूजा आहे आज, त्याचीच तयारी करतेय मी. हो सगळी तयारी झालेली आहे. तामण तेही रेडी आहे. दिवा ही तुपाचाच लावणार आहे मी. हो वाती पण झाल्या. एक मिनिट ताई, वाती झाल्यात, तूप गरम करायला ठेवा. हो हो ठेवते. हा हा तुम्ही तुमची औषधं घेतली ना वेळेवर? बरं चालेल. जास्त धावपळ करू नका आणि काळजी घ्या. ठेवते मी. अरे मला बोलू द्या. मणीसराव त्या लग्नात गेले आहेत ना, धावपळीत असतील, नंतर बोला. आई पण ना बाहेर आहे, पण सगळं लक्ष घरातच.
ऐकू काय झालं ताई? काय नाही, मच्छर चावला. बापरे, का मोठा मच्छर आहे. काळजी घ्या स्वानंदी, परत एखादा चावू शकतो. आणि सर ही बाई कोण आहे? वर्ड नाहीये तर ही बाई येऊन बसली इथे. आणि स्वानंदी एकटी असायला हवी, तरच तू काहीतरी करू शकतेस. एक मिनिट, ही पूजा कसली करतीये? हॅलो हॅलो दादा, तुमचा आवाज येत नाही. हॅलो, एक मिनिट. ताई, पूजेचं बघा, मी आलेच. हो. हॅलो, हा कुठे? गेटवर. बरं तुम्ही थांबा, मी आले. ही कुठे गेली आता? दादा, हो बरं झालं तुम्ही फुलं घरी आणून दिलत. मला वेळच नव्हता जायला, माझी पूजा थांबली होती. हे घ्या पैसे. थँक्यू. वॉर्डन मॅडमचा फोन. हा मॅडम बोला. हो, मी आधी तुळशीची पूजा करणार आहे आणि मग दिवा लावणार आहे. मॅडम हो काय तुम्ही किती टेन्शन घेताय? लग्नाला गेले आहात ना, मग तिकडे छानपैकी एन्जॉय करा. इथली अजिबात काळजी करू नका, मी बघतीये ना सगळं. बरं ठेवते मी, काळजी घ्या. असं आहे तर मग ठीक आहे. मग आता बघाच ही तनिष स्वानंदीला कसं करते फिनिश. अरे वा, छान रांगोळी काढली की तुम्ही. ताई, हे व्रत तुम्ही कधीपासून करताय? नाही म्हणजे याबद्दल कोणी सांगितलंय का तुम्हाला? त्याचं काय झालं ना ताई, लहानपणापासून मी गावाकडे वाढली आहे. अगदी लहानपणापासूनच मी माझ्या आईला हे व्रत करताना पाहिलंय. लहानपणीच्या खूप जुन्या आठवणी आहेत आमच्या. माझी आई श्रावणातला प्रत्येक दिवस, प्रत्येक सण साजरा करायची. खूप श्रद्धाळू होती ती. म्हणजे तिच्याकडे पैसे नव्हते, पैशाने ती गरीब होती, पण श्रद्धा आणि हौस याची श्रीमंती होती. लहानपणापासूनच तिने या पूजेची महती आम्हाला सांगितली होती. माझ्यासाठी, माझ्या ताईडीसाठी, भैयासाठी ती हे व्रत करायची. आणि लग्न झाल्यानंतर, मुलंबाळ झाल्यानंतर आम्ही हे व्रत करावं अशी इच्छा होती तिची. लहानपणी गंमत म्हणून करायचो आम्ही उपवास, पण आता आई नाही राहिली, पण आईचे संस्कार जपण्याचा प्रयत्न करते. ताई, तुम्ही असं वाईट नका वाटून घेऊ. आई जिथं कुठं बी असतील ना तर त्या खुश असतील. आज तुम्ही त्यांचे संस्कार पुढे नेताय. मी पण काय बोलत बसले, पूजा राहिलीये.
तनू तनू काय शोधतेस मला तरी सांग. मावशी रॉकेट. रॉकेल? हो, तुम्ही काय म्हणता, केरोसिन किंवा ते काय घासलेट, काय काय म्हणता तुम्ही? अगं रॉकेलच म्हणतो, पण तुला कशाला हवंय रॉकेल? तू दे ना, असेल तर दे ना. थांब, आहे आपल्याकडे रॉकेल. कुठे ठेवलेलं मी आठवत नाहीये, पण इकडे हे बघ. काय ग, रॉकेलचं काय करणार आहेस? हे बघ, काही करणार असलीस तर मला आधी सांग. मावशी, वेळ आल्यावर कळेल ना मी काय करणार आहे ते. पण एक नक्की, स्वानंदीचा आजचा दिवस ह्या जगातला शेवटचा दिवस असणार आहे. काय सांगतेस काय? तुझ्या तोंडात साखर. ही पूजा मी माझ्या अर्जुनसाठी केली आहे. त्याला चांगलं आरोग्य द्या. माझ्या अर्जुनला कुणाची नजर नको लागायला. त्याला एक चांगला माणूस बनवा. तसंही खूप दिवसांनी आम्ही आमच्या घरात आनंद पाहिलाय. आम्ही सगळे एकत्र सुखात आहोत. आता ह्या सुखाला, आनंदाला कुणाचीही नजर नको लागायला. आमचं रक्षण करा. मणी सरांनी आमच्यासाठी खूप त्रास भोगलाय. त्यांना खूप सुखी ठेवा. अर्जुनला चांगले दीर्घायू आणि आरोग्य द्या. देवा, मी माझ्यासाठी काहीच मागणार नाहीये, पण स्वानंदीला मात्र खूप सुख द्या, आनंद द्या. त्यांना कसलंच दुःख, कुठलाच त्रास व्हायला नको. त्यांनी माझ्यासाठी, या घरासाठी, अर्जुनसाठी आधीच खूप काही भोगलंय. यापुढे त्यांच्या आयुष्यात फक्त सुख आणि आनंद येऊ द्या आणि अर्जुनच्या पाठीशी तुमचे आशीर्वाद असू द्या. मणी सर, यानंतर तुळशीची पूजा करावी लागते. मी तुळशीची पूजा करते आणि दिवा लावून येते. चला, मी पण येतो ना. अहो नाही, नको. अर्जुन झोपलाय ना, तो उठला तर रडेल. तुम्ही त्याच्याकडे लक्ष ठेवा, मी आलेच. बर. तनू, तुला खात्री आहे का स्वानंदी दिवा लावायला येईल तुळशीजवळ म्हणून? ऑफकोर्स मावशी, पण ती आल्यानंतर तुला काय करायचंय लक्षात आहे ना? म्हणजे काय, मी कशी विसरेन? किती वेळ येईल? ये स्वानंदी, ये ग बाई लवकर. मावशी कुठे राहिली? वॉचमॅनला घेऊन यायला सांगितलं होतं ना. जर वॉचमॅन नाही आला तर प्लॅन फ्लॉप होईल. तनीश, स्वानंदी मॅडम,